नमस्कार मंडळी, आपण आज या ठिकाणी शेतामध्ये आलेलो आहोत. प्रभुस्वामी TV यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपले शेतकऱ्यांचे सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि व्हिडिओ या ठिकाणी आपण सुरुवात करूया. त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये सरकीचं जे नुकसान आहे ते नुकसान म्हणजे कोणतं आहे, किंवा पावसाच्या अतिवृष्टीमुळे जास्त प्रमाणामध्ये पाऊस असल्यामुळे जे काही पाते होते ते पाते या ठिकाणी पडलेले आहेत. आणि पडवे जे पाते आहेत त्या पात्याचा पहा या ठिकाणी कसा खाली थर दिसतोय. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की पाते जे आहेत हे पाते या ठिकाणी पहा थर आहे खाली. झाडाला कुठल्याही प्रकारचं पातच राहिलं नाही, सगळं मोकळे झाडं झाली. तर झाडं नुसते दिसायला हिरवेगार दिसते, तर टवटवीत दिसते, तर पण तेव्हा दोड्या बी नाहीत, कैऱ्या पण नाहीत आणि फुलं पण नाहीत. पण त्याचे जे पाते होते ते पाते मोठ्या प्रमाणामध्ये ह्या पावसामुळे काय झाले तर खाली पडलेले आहेत. हे तुम्ही पाहू शकता. हे पहा कुठलंही झाड पहा, 10-5 दोड्या आहेत त्याला. 10-5 दोड्यानं काय व्हायचं त्या 10-5 दोड्यानं शेतकऱ्याचा खर्चसुद्धा या ठिकाणी मिळू शकत नाही. मोठ्या प्रमाणामध्ये औषधाचा खर्च, खताचा खर्च, कोळपणीचा खर्च, आवताचा खर्च मोठ्या प्रमाणामध्ये खर्च झालेला आहे. तो खर्च या ठिकाणी शेतकऱ्याचा होऊ शकत नाही, निघू शकत नाही. जे काय शेतकऱ्याची आस्था होती जो काय शेतकऱ्यांचा जो अपेक्षा होती ती अपेक्षा आता शेतकऱ्याची राहिली नाही. तर नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. तर शेतकऱ्याने काय केलं पाहिजे आपण, की विमा कंपन्याशी तक्रार केली पाहिजे. आपण जे लागवडीच्या नंतर जे काही 31 जुलैपर्यंत जो काय आपण विमा भरलेला आहे कापूस आणि सोयाबीन, तर त्याच्यामध्ये आता कापूस सोयाबीन हे पूर्णपणे पाण्याने काय झाले तर नाश झालेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. तर ते नुकसान आता काही ना काही तरी फुलाची पाकळी म्हणून सरकारकडून मिळाली पाहिजे आपल्याला. आणि ते तसं मिळणार नाही. सरकार अनेक योजना आणतंय, अनेक सगळ्या गोष्टी करतंय, पण द्यायला मात्र काहीच नाही. द्यायला घ्यायला काहीच नाही, नुसते बोलाचा भात आणि बोलाचीच कढी, नाही का, अशा प्रकारच्या गोष्टी सध्या चाललेल्या आहेत. आणि मग अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्याला काय मिळणार आहे. तर शेतकऱ्यांनी एकच केलं पाहिजे, आता आपण एकच केलं पाहिजे की मोठ्या प्रमाणामध्ये जे काही शेतकरी आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या भागामध्ये पाऊस झाला आहे ते शेतकऱ्यांनी विमा कंपनीला प्रत्येक शेतकऱ्यानं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाईचं जे अर्ज दिला पाहिजे, कंप्लेंट केलं पाहिजे. आता ते एक दुसरा महत्त्वाचं असं आहे की विमा कंपन्याचे जे टोल फ्री नंबर आहेत ते टोल फ्री नंबरसुद्धा या ठिकाणी लागत नाही आहेत. तर क्रॉप इन्शुरन्स म्हणून जे काही मोबाईलमध्ये ॲप आहे त्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही विमा कंपनीला तक्रार करू शकता. आणि तक्रार केल्याच्यानंतर नोंदणी करू शकता. पाऊस झाल्याच्यानंतर 72 तासामध्ये तक्रार करावी लागते. आणि 72 तासाच्या नंतर जर तुम्ही तक्रार केली आणि विमा जरी भरलेला असला तर तुम्ही काहीही केलं, किती डोकं फोडून आपटून घेतलं तरी तुमचं नुकसान भरपाई तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही. म्हणून सगळ्या शेतकऱ्याला एकच विनंती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जरी पाऊस झाला असला, आता हे नुकसान जरी झालेलं असलं तरी ते नुकसान आता सहन तर करावंच लागणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फुलाची पाकळी म्हणून का होईना आपला जो उत्पादन खर्च आहे, जो काही गेलेला पैसा आहे तो निदान वसूल होईल. त्या पद्धतीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपण अर्ज दिले पाहिजेत. आणि नुसते एका शेतकऱ्याने अर्ज देऊन उपयोग नाही, अनेक गावांनी अर्ज या ठिकाणी दिले पाहिजेत. त्यांना वाटलं पाहिजे की बा आता हे गोष्टी आपल्याला टाळता येणार नाहीत, आपण आता शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिलीच पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण सगळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी अर्ज द्या. पाऊस पडलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये, त्यांनी नुकसानं पण झालेलं आहे. 2 सप्टेंबरपासून कायमच पाऊस चालू आहे, दररोजच पाऊस चालू आहे, एकही दिवस पाऊस बंद नाही. अतिवृष्टी झालेली आहे. तर अशा या अवस्थेमध्ये शेतकऱ्यांनी ही दखल घेणं महत्त्वाचे आहे, अलर्ट राहणं महत्त्वाचं आहे. गाफील राहू नका, अन्यथा एकही रुपया मिळणार नाही. विमा कंपनी मनाने पैसा देणार नाही, नाही का. तर त्याच्यामुळे आपल्याला कंपनीशी भांडावं लागेल, कंपनीशी तक्रार करावी लागेल. जे काही आमदार खासदार जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या कानावरती घालावं लागेल की आमचं गाव तक्रारीमध्ये किंवा त्याच्यामध्ये नोंदवा, आणेवारीमध्ये व्हावा. तलाट्याला सांगा, तलाट्याचे हाताखालचे लोक आहेत ग्रामसेवक, तुम्ही काही ना काहीतरी केलं पाहिजे, तरच या ठिकाणी उपयोग आहे, अन्यथा उपयोग होणार नाही. तर या ठिकाणी मित्रांनो
आपण हा जो प्लॉट आहे तो पाहिलेला आहे, तर नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. तर तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांनी इन्शुरन्स कंपनीला तक्रार करा आणि आपली जी हे आहे नुकसान भरपाई ती मिळवण्यासाठी निश्चितच तुम्हाला या ठिकाणी उपयोग केला जाईल, नाही का. आणि म्हणून या ठिकाणी आपण हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पाठवा, नाही का. प्रभू स्वामी TV यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे काय मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि हा व्हिडिओ इथे थांबतो. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. काही कमेंट वगैरे असतील तर त्या आम्हाला जरूर कळवा. जय महाराष्ट्र.